नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. एक बातमी, होय बातमी, एक टीव्ही वाहिनी देते. त्यानंतर त्या बातमीला राजकीय पक्ष आणि राजकारणी ट्विट करू लागतात. या बातमीला बघितल्यावर सामान्य माणसाचा थरकाप होईल, भीती वाटेल अशी स्थिती. म्हणतात सुंभ जळालं तरी पीळ जात नाही. काहीही केलं तरी मूळचा कडूपणा जात नाही अशी स्थिती असते. मी एनडीटीव्हीच्या विषयात बोलतोय. एनडीटीव्हीने एक बातमी दिली महाराष्ट्रातली. बुलढाणा जिल्ह्यातल्या सोमाठणे गावची ही बातमी काय होती तर एका आश्रमशाळेमध्ये काही 100 मुलांना विषबाधा झाली आणि या विषबाधेनंतर त्या मुलांना उपचारासाठी तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकूण रुग्णशय्यांची संख्या 15, 20, 10 अशी असते. तिथे नेलं आणि तिथे जो काही दुरावस्थेचा प्रसंग ओढावला तो या बातमीत दाखवला. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजलेत असं ही बातमी बघितली की दिसतं. तुम्हाला हे सगळं करण्यासाठी पहिल्यांदा तो व्हिडिओ बघावा लागेल. बघून घ्या. कनेक्टरचा नंबर आहे का? नाही. एक मिनिट दादा. न्यूज चॅनलला देऊ दादा. एक सेकंड. बघितलात? या व्हिडिओमध्ये एक दोरी बांधली आहे. दोरीला सलाईनच्या बाटल्या लटकवलेल्या आहेत. त्याच्यावरती उपचार चालू आहेत. त्या सलाईन दिलं जात आहे असं बघितल्यावर अरे अरे काय ही महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था असं वाटणं स्वाभाविक आहे. आता हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि तो एनडीटीव्ही कडे गेला. एनडीटीव्हीनं ही बातमी दाखवली. मग शहरामध्ये महाराष्ट्राचं काहीच खरं नाही असं वाटणाऱ्या किंवा दाखवणाऱ्या राजकीय पक्षांनी म्हणजे आम आदमी पक्षानं ही बातमी ट्विट केली. आता आम आदमी पक्ष अशा बातम्या ट्विट करण्यात आघाडीवर असतो. त्यांना हे करावंच लागतं, त्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही, त्याशिवाय त्यांचं जगणं अवघड होतं. कारण हे सगळंच फालतू आहे, हे सगळंच नालायकपणाचं आहे, हे सगळेच मूर्ख आहेत, हे सगळेच भ्रष्ट आहेत, व्यवस्थाच नालायकीची आहे, हे आम आदमी पक्षाला सामान्य माणसाच्या मनावर बिंबवायचं आहे. त्यामुळं आम आदमी पार्टीनं असं ट्विट करणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण एनडीटीव्ही सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या कॅटेगरीमध्ये टाकूया. त्यांचा कडूपणा कारल्याचा कसाच जाणार नाही. मालक बदलला तरीही किंवा संपादक बदलला तरीही जातं का? अंगातलं कधी जात नाही ना. बर, आम आदमी पक्षालाही आपण सोडून देऊया, कारण आम आदमी पक्षालाही हे सगळं मूर्खपणाचं चाललेलं आहे हे दाखवायची सवय आहे. आता या 2 लोकांच्या सवयी आमच्या इथल्या राजकारण्यांनी आपल्या मनावर घेतल्या आणि मग जितेंद्र आव्हाड, मी चुकून नेहमी आव्हाडच म्हणतो का, मी दुरुस्ती केली पाहिजे माझ्यामध्ये, आव्हाड असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्या आव्हाडांनी ही बातमी ट्विट केली, रिट्विट केली आणि त्यांनी बघा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे कसे धिंडवडे आहेत, कसं वाटोळं झालंय हे सांगण्याचा प्रयत्न केला. आव्हाडांचं ट्विटही तुम्ही बघताय. आता जाऊया आपण मूळ विषयाकडे. एका आश्रमशाळेमध्ये काही 100 मुलांना अन्नातून विषबाधा होते. ही विषबाधा झालेली मुलं अत्यवस्थ असतात. त्यांना उलट्या, बाकीचे आजार, बाकीची लक्षणं जाणवू लागतात. मग अशा मुलांना एकदाच सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेलं जातं. कारण आपल्या आरोग्य व्यवस्थेची उत्तम बडदास्त अशी आहे की अशी धोक्याची प्रकरणं खासगी हॉस्पिटलवाले नाहीच सांभाळत. यांना सरकारी हॉस्पिटललाच नेलं जातं. आता एकाच वेळी काही 100 मुलं जेव्हा दवाखान्यात जातात तेव्हा त्यांच्या उपचाराची व्यवस्था तर केली पाहिजेच. बरं, सरकारी माणसं सरकारी सवयीनं वागतात. ते आता जागा नाहीये, आता फुल झालंय, पुढच्या हॉस्पिटलला रेफर करा, ग्रामीण रुग्णालयात रेफर करा किंवा सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करा, अशा स्वरूपाचा कागदी मेळ करत असतात. पण मला कौतुक आहे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं, तिथल्या डॉक्टरांचं.
तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं त्यांनी अजिबात असा कोणताही रेफरचा घोळ घातला नाही. जी साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांच्या निशी तुटपुंजा कर्मचाऱ्यांनी तेवढ्या सगळ्या मुलांवरती उपचार केले. आवाड, डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक शब्द असतो, तो माहित आहे का हो तुम्हाला? डिझास्टर मॅनेजमेंट, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते, जेव्हा वाईट स्थिती येते, तेव्हा वाईट स्थितीमध्ये आणि जमेल तशा पद्धतीनं उपचार करावे लागतात, जमेल तशा पद्धतीनं मदत करावी लागते. जेव्हा एखादा प्रचंड महापूर येतो, तेव्हा या महापुरामध्ये बेघर झालेल्या लोकांना कसं ठेवलं जातं? एखाद्या शाळेत छतरंजी टाकून त्याच्यावरती झोपायची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी एखादं असं किचन केलं जातं. नाही, 2 BHK दिलंच नाही, फ्लॅट दिलाच नाही, बंगला दिलाच नाही असं म्हणतो आपण. आपत्कालीन स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या मध्ये जमेल त्या मार्गाने ती उपाययोजना करायची असते. आणि तिथल्या आरोग्य केंद्रातील सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी जमेल त्या मार्गाने उपचार केले. रिझल्ट काय आहे? एकाचाही मृत्यू झाला नाही, एकही अत्यवस्थ झाला नाही, एकालाही ICU मध्ये NICU मध्ये भरती करावं लागलं नाही. तिथेच उपचार झाले, तिथेच औषधं दिली गेली. भलेही ती रस्त्यावर असोत की वरांड्यात असोत, पटकन प्रत्येकावरती उपचार करून त्यांना रिकव्हर केलं गेलं आणि आज एकही मुलगा धोक्यात नाही. पॉझिटिव्ह काय समजायचं? धोक्यात नाही हे समजायचं की रस्त्यावरती उपचार केले गेले हे समजायचं. मी त्या आरोग्य यंत्रणेचं कौतुक करतो, ज्यांनी महाराष्ट्राची आरोग्य सेवा शब्दशः अक्षरशः रस्त्यावर आणली आणि लोकांच्या वरती उपचार केले. प्राथमिकता उपचार करून लोक बरे करण्याला आहे, प्राथमिकता कुठे उपचार केले याला नसते. आव्हाडांना हे समजणार नाही, आम आदमी पार्टीला हे समजणार नाही, की NDTVला हे समजणार नाही. म्हणून नेहमी म्हणतो मी की आमचा टीव्हीवरचा, माध्यमांवरचा विश्वास उडून चाललाय तो याचमुळं. कधीतरी सरकारी लोकांनी केलेल्या कामाचं कौतुक आपण करणार आहोत की नाही? कधीतरी ते सकारात्मक गोष्टी साकारतात हे आपण मान्य करणार आहोत की नाही? म्हणून बुलढाण्याच्या आरोग्य व्यवस्थेचं मी मनोमन कौतुक करतो आणि त्यांना 100 पैकी 100 मार्क देतो की तिथल्या मुलांना वाचविण्यात तुमचा वाटा सिंहाचा आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, त्या आरोग्य व्यवस्थेचं कौतुक करणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये पडल्या पाहिजेत. नमस्कार.